हाय एव्हरीवन, सर्वांचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही जस्ट निघालो बाईकच्या शोरूममध्ये. आम्हाला स्कूटी भेटलेली आहे, एकदम वाईट आणि न्यू स्कूटी होती. तर त्याची व्हिडिओ काढून प्रॉपर घेतलेली आहे की जेणेकरून रिटर्नला स्कूटी देतानंतर परत त्यांनी बोलावं न की तुम्ही रॅश इथं काय डॅमेज केलेल्या या गोष्टी. तर प्रॉपरली डॅमेज आहे तेही डॅमेज व्हिडिओमध्ये कॅचअप करत होतो आणि न्यू असल्यामुळे तर खूप बेटर होते. तर आमचं लोकेशन स्टेशनपासून 45 मिनटावर होतं, कारण की आम्ही कलिंगूड बीच आणि बागा बीच या गोष्टीला आम्ही तिथं स्टे केला नव्हता. तर आम्ही अलंबोड बीचला स्टे होता आमचा, तर तिथपर्यंत आम्हाला जायचं होतं. तर आम्ही बाईक घेतली आणि मस्त कलर भेटला व्हाईट. आणि ॲक्च्युली तुम्ही बघू शकता की मोस्ट ऑफ कार असतात, बाईक असतात तर ते रेड आणि येल्लोच्या जास्त असतात, व्हाईट ही कमी दिसते. तर मला खूप आवडली फॉर्च्युनो. तर हे जे पर डे होते आपले 400 रुपीज, तर आपण 5 डेजसाठी घेतलेली. तर म्हटलं ओके. तर फायनली, आणि कारण की 3 वाजता कुठं बाईक अवेलेबल पण नव्हत्या आणि खूप रेट वगैरे बोलत होते, कारण सीझन चालू होता. तर आम्ही घेऊन म्हटलं चला आता निघालो म्हटलं आमच्या लोकेशनला. असंच मस्त करत एन्जॉय करत म्हटलं जोर्समध्ये. आणि हा बेबी डिंग 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 मस्त निघालो. म्हटलं चला आता जाऊया. आता हॉटेलवर पोचायची उत्सुकता होती. मस्त छोट्या छोट्या रोडवरून मस्त गाडी, एकदम खाली रोड होते आणि मस्त गाडी चालवायला पण फील मस्त होतं. आणि गाडी तर एक नंबर होतीच, खूप आवडली मला. मस्त मी म्हटलं चला जाऊया. म्हटलं आता फर्स्ट आपण हॉटेलला. आता आपल्याला हॉटेलवर जाताना आपल्या नॅशनल हायवे पण लागला, जो मुंबई गोवा एक्सप्रेस आहे. तर तुम्ही बघू शकता. तर म्हटलं आता हॉटेलच्या इथं आलो तर बोलतो काहीतरी खायला घेऊन येतो, आणि त्यामध्ये मध्येच असे गोव्यामध्ये दिसतातच. तर आता मित्र गेला. चला नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया.